तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत स्वतःच्या शोधामध्ये, ते म्हणजे त्रिवेणी आश्रम. तर हे कुठं आहे? तर त्रिवेणी आश्रम हे पुण्यामध्ये मरकळ आळंदीपासून खूपच जवळ आहे. आणि आल्या आल्या तर बघितलं, एवढा छान नेचर या ठिकाणी आहे. चला तर बघूया. आज पहिला दिवस आहे त्रिवेणी आश्रम पुणे, मरकळ पुणे या ठिकाणी. हे आमचं कार्ड आहे आणि इथला नेचर वगैरे मी तर शूट केलेलंच आहे आणि तुम्हाला ते नंतर दाखवणार आहे. तर हे बघू शकता आपण. आणि आपला हा आजचा कोर्स जो आहे आर्ट्स ऑफ लिव्हिंगमधला YLTP, तो आज सुरू होणार आहे आणि 29ला संपणार आहे. तर आपण या जर्नीमध्ये काय काय शिकणार आहोत, काय काय अनुभव करणार आहोत नंतर तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण तोपर्यंत YLTPचं जे आश्रम आहे ते आपण बघू शकतो मागं. इकडे बी खूप भारी आहे. आम्ही राहतो त्या ठिकाणी बी खूप भारी आहे आणि जेवण तर खूपच भारी आहे. आता आज आम्ही केलेलं आहे या ठिकाणी. तर आता आपण आपल्या मित्राला विचारणार आहोत कसं वाटलं जेवण. कसं वाटलं जेवण? जेवण तर खूपच चांगलं होतं. कुठून आला तू? मी जालना जिल्हा. तर आपला हा मित्र आहे, हा आलाय जालन्याहून. तो पण YLTP कोर्स करायला पुणे या ठिकाणी. तर पुणेकर तुम्हाला माहिती आहे का हे आश्रम कुठं आहे? तर थोडं आउटसाईडला आहे पण खूप भारी आहे. नेचर वगैरे तर खूपच भारी आहे. तर तुम्हाला जरी कोर्स करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन बघू शकता कसं आहे काय. तर तोपर्यंत रामकृष्ण. नेचर तर या ठिकाणचं खूपच भारी आहे. तर आपण आलो होतो ध्यान कक्षामध्ये आणि हा कक्ष एवढा मोठा आहे की या ठिकाणी कित्येक लोक बसू शकतात. हा एवढा मोठा कक्ष आहे आर्ट्स ऑफ लिव्हिंगचा. मस्त वाटतं ना याच्यातून जायला. हे आहेत YLTPचे प्रशिक्षक जावळे काका. यांनीच आमचा कोर्स अरेंज केला आणि हेच आम्हाला या कोर्समध्ये विविध प्रकारचे योगा आणि गोष्टी शिकवणार आहेत. यानंतरचेही काही शूट्स आहेत, आपण बघूया ना. या ठिकाणी ही गोष्ट तर खूपच भारी आहे, ती म्हणजे 3 गाव, 3 नद्या आणि आपल्या आश्रमाचं नावही त्रिवेणीचं आहे. तर सकाळ सकाळचं नेचर आणि इंद्रायणीचा हा बघण्यासारखा दृश्य खूपच भारी आहे. जेवणाचं नियोजन बी खूपच चांगलं आहे. 3 टाईम जेवायला, ते पण सात्विक. नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण असे 3 प्रकारचे जेवण या ठिकाणी आहेत. आपण कुठे चाललो? हेलिपॅड बघायला. तर आपण सध्या आलेलो आहोत हेलिपॅड्सपाशी, म्हणजेच गुरुदेवची कुटिया. गुरुदेव ज्यावेळी या ठिकाणी आले होते ना, ते ठिकाण म्हणजे गुरुदेवची कुटिया. ह्याच ठिकाणी ते जास्त वेळ राहतात. आतमधीचं वातावरण तर एवढं भारी आहे ना की बघून असं वाटतं की खूपच छान, एकदम झाडे झुडपे, बाजूला नदी आणि पक्षी वगैरे, खूपच छान वाटतं या ठिकाणी. याच ठिकाणी गुरुदेव म्हणजे श्री श्री रविशंकरजी हे आलेले आहेत. नेचर तर खूपच चांगलं आहे. जेवणाचीही उत्तम सोय आहे. आता राहण्याविषयी बोलूया. तर राहण्यासाठी मुलांसाठी वेगळं आणि मुलींसाठी वेगळं आहे. मुलांसाठी डॉर्मेटरी आणि मुलींसाठी मुक्ताई असे 2 वेगवेगळे भाग केलेले आहेत. बाथरूम, वॉशरूम सगळं एकदम छान आहे. व्हिजिटर असाल तर नक्की या. सकाळी आल्याच्या नंतर नाश्ता फ्री असणार आहे. दुपारी आल्याच्या नंतर जेवण पण फ्री असणार आहे. तर नक्की एक वेळेस या आणि अवश्य भेट द्या. खूप छान आहे. जसं की गुरुदेवानं सांगितलेलं, सेवा, साधना आणि सत्संग. तर चला आपण आता बघूया सत्संग. नारायण 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 नारायण. जय जय गोविंद हरे जय जय गोपाल